A door of 1.2 meter wide. असा एक डोर आहे, बरोबर. आणि ह्या डोरला हे दोन हिंज पॉइंट आहेत, हे दोन हिंज पॉइंट आहेत. तर पहिल्यांदा फोर्स अप्लाय केलाय एक्झॅक्टली ऍट 1 न्यूटन. फोर्स अप्लाय केला, लेट से F1 इज 1 न्यूटन. अप्लाय केला, अप्लाइड परपेंडिक्युलर ऍट द फ्री एंड. फ्री एंडला अप्लाय केला आणि ही जी डिस्टन्स किती आहे वाईड 1.2 मीटर हिंज पर्यंत. नंतर अजून एक फोर्स अप्लाय केला कुठे, ऍट डिस्टन्स मला मी R2 म्हणतो. R2 किती दिले, R2 0.2 मीटर, बरोबर आहे ना. आणि ह्या पॉइंटला आता फोर्स कुठला अप्लाय केला, F2. आणि तो F2 पॉइंट करायचा आहे. कसं फाइंड करणार, ह्याची हिंट काय. तर हिंट बघा सांगितलं, हा कोण सांगणार, कसं सॉल्व्ह करणार. नाही बरोबर, मी तुम्ही आणि कुठला वे आहे काय. तर लक्षात ठेवा, डोर सेमच आहे, फोर्स डिफरंट आहेत, बट दोन्ही केसला टॉर्क सेम असणार. सांगितलं का नाही मगाशी मी, सेरीच्या वेळी टॉर्क 2 अँड टॉर्क 1 सेम असणार. म्हणजे काय, F2 टॉर्क म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, F2 इंटू R2 and F1 is equal to F1 into R1. हे सेमच असणार, सेम डोर आहे, त्यामुळे टॉर्क अप्लाइड, जे आपण टॉर्क अप्लाय करतोय त्या डोरला ओपन आणि क्लोज करायला, तो टॉर्क सेम राहणार. अशी मी व्हीलला अप्लाय केलं, डोरला अप्लाय केलं का नाही. मग R2 किती आहे, 0.2. F2 फाइंड करायचं, F1 किती आहे 1. R1 किती आहे, तर फ्री एंड पासून याचा डिस्टन्स किती येणार R1, रेडियस. सो वाईड, किती वाईड आहे 1.2, बरोबर, राईट. ओके, आता मी F2 0.2 च्या ऐवजी मी लिहितो कॅल्क्युलेशनला 2/10 चालतंय, इज इक्वल टू 1.2. आता 10 मल्टिप्लाय झालं दुसऱ्या साईडला, 2 डिवाइड झालं, काय होणार, 10 गेट मल्टिप्लाइड म्हणजे 12 झालं. 12/2 किती आलं 6. तेव्हा आन्सर किती आलं, F2 इज 6 न्यूटन. F2 इज 6 न्यूटन. अंडरस्टूड, इज इट क्लिअर, येतं लक्षात, ठीक आहे.